नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टरमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, काल परवा पडलेल्या पावसानंतर आणि आधी काही पडलेल्या पावसानंतर आपण काही ठिकाणी बघतोय की आमच्या काही मित्रांनी प्रॉपर असं ड्रेनेज सिस्टीम बसवलेली आहे आणि ह्या ड्रेनेज सिस्टीममधून पाऊस उघडला तरी सतत 3-4 दिवस 4-5 इंचाच्या प्रेशरच्या मोटरसारखं पाणी आपल्या प्लॉटमधून बाहेर पडतंय आणि ती जमीन झटक्यात वापशावर येते. तर ह्या ड्रेनेज सिस्टीममुळं काय फायदे होत आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वापसा कंडिशन लवकर येते. दुसरी गोष्ट म्हणजे जिथं वॉटरलॉक कंडिशन, पाणी साचून तिथं गाळ चिखल होतो, ट्रॅक्टर जात नाही आणि ट्रॅक्टर गेला तर त्या ठिकाणी अडकून बसत नाही, म्हणजेच त्या ठिकाणची वॉटरलॉक कंडिशन तिथं होत नाही. तिसरा मुद्दा म्हणजे अशा ठिकाणी प्रॉपर रूट झोनमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो, ऑक्सिजन तिथे भरपूर प्रमाणात मिळतो. आणि चौथा फायदा म्हणजे त्या ठिकाणी मुळे रॉट होत नाही, काळ्या पडत नाही. तर हे सगळे फायदे ड्रेनेज प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीनं ड्रेनेज केलं तर हे फायदे होतच असतात. परंतु ड्रेनेज सिस्टीम पण दोन प्रकारचे आहे. एक आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि दुसरी आहे सबसर्फेस ड्रेनेज. अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं पोरस पाईप खाली 3, 4, 5, 6 फुटापर्यंत खाली टाकतात, 6 फुटाच्या आसपास. त्याच्यावरती आपण पाईप टाकतो, त्याच्यावरती दगड टाकतो आणि त्याच्यावरती प्लॅस्टिक टाकून ते आपण व्यवस्थित झाकून घेतो, जेणेकरून ते पाईप मातीने ब्लॉक होत नाही. तर अशा पद्धतीनं आणि तो नंतर तो चर आपण पूर्णपणे झाकून घेतो. तर अशा ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची वापसा कंडिशन येण्यास मदत होते आणि मुळांचं आरोग्य, मुळांची हेल्थ त्या ठिकाणी मेंटेन राहते. त्यामुळे तिथे चांगली वापसा कंडिशन, चांगली पांढरी मुळी, मुळांचा विस्तार आणि चांगला आपटेक आणि झाडाची चांगली सशक्त अशी ताकद, स्टोरेज त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. ही झाली अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम. आणि दुसरी सिस्टीम आहे ती म्हणजे सबसर्फेस ड्रेनेज. आता या सबसर्फेस ड्रेनेजमध्ये आम्ही नेहमी सांगत असतो की गल्लीच्या मधोमध फक्त एक नांगरतास टाका, जेणेकरून किती पाणी झालं तरी ते पाणी त्या नांगरतासामधून तुमच्या शेताच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी देखील 60 ते 70% तुमच्या जमिनीमध्ये पटकन वापसा कंडिशन येईल. आणि ज्या पद्धतीनं अंडरग्राऊंड ड्रेनेजचे जे फायदे होतील ते देखील तुमच्याकडे फक्त एका नांगरतासानं मिळणार आहेत. पण आपण काय करतो मित्रांनो, आपण दुसऱ्याच्या ड्रेनेज सिस्टीमचं पाणी खाली वाकू बघतो, परंतु आपल्याकडे वॉटरलॉक कंडिशन झाले याच्याकडे आपलं लक्ष नाही. त्या ठिकाणी तुम्ही साधं नांगरतास जरी टाकलं असतं तरी तुमच्या वावरामध्ये, तुमच्या प्लॉटमध्ये तिथे पाण्याचा थेंब देखील पावसानंतर शिल्लक राहिला नसता. तर मित्रांनो, ज्या पद्धतीनं आपण लहानपणी आम्ही ते धडा शिकलो आहे माकडाचं घर, त्यामध्ये पावसाळा आल्यानंतर त्या माकडाला वाटतं की आता घर करायला पाहिजे, परंतु ते तिथेही घर करत नाही. आणि नंतर पुढचे काही दिवस येतात, परत थंडीला सुरुवात होते, हिवाळ्याला सुरुवात होते. नंतर ते म्हणते की आता थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पण आपल्याला घर पाहिजे. आता आपण पावसाळ्यात नाही बांधलं पण आपण हिवाळ्यात नक्की बांधू असा विचार करतं आणि तो हिवाळा पण निघून जातो. नंतर येतो उन्हाळा, कडक उन्हात त्या माकडाला चटके बसतात आणि मग तो म्हणतो की नाही आता हिवाळ्यात आपण घर नाही बांधलं, परंतु ह्या उन्हाळ्यामध्ये मात्र आपला घर बांधावंच लागेल. आणि मग तो असाच विचार करत असतो आणि उन्हाळा पण संपून जातो. आणि त्याच पद्धतीनं आपण वर्षानुवर्षे द्राक्ष बागायतीची शेती करतोय. 10, 20, 30 आपले आजोबा करायचे, आपण करतो, आपले वडील करायचे. आता आपण द्राक्षाचं काम करायला लागलोय. एकाच ठिकाणी आपल्या द्राक्षाच्या 3 ते 4 पिढ्या म्हणजे 40 ते 50 वर्ष त्याच प्लॉट झाले, परंतु आपण अद्यापही ना ड्रेनेज सिस्टीम करत, ना गल्लीच्या मधोमध नांगरतास टाकून त्या ठिकाणी आपण सबसर्फेस ड्रेनेज करत. तर मित्रांनो, आणि हीच गोष्ट अतिशय महत्त्वाची, हीच गोष्ट आपण बोर्डच्या बाबतीत पावसाच्या आधीच 3 बोर्ड संपवायला पाहिजे होते, परंतु काही ठिकाणी 1 बोर्ड तर काही ठिकाणी फक्त 2 बोर्ड झाले. आणि त्याच्यानंतर 8-10 दिवस सतत पावसामुळे त्या ठिकाणी बोर्डची फवारणी पण केलेली नाही. दुसरी गोष्ट, तीच गोष्ट आपली गवत वाढवणे. गवत वाढवा सांगतोय, परंतु मध्येच कुणी गवत वाढून ते कापणीसाठी तणनाशकासाठी ऑगस्ट एंडपर्यंत आपल्याला थांबायचं आहे, पण त्या ठिकाणी कुणी थांबत नाही. मित्रांनो, फार छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला सबसर्फेस ड्रेनेज, नांगरतासानं पाणी बाहेर काढणं किंवा बोर्डचे स्प्रे वेळेत घेणं किंवा हिरवेचे पिकं वाढवून ते कट करून टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तुमची शेती सोपी व्हायला मदत होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्त मित्रमंडळींना शेअर करा आणि अर्थात ग्रेप मास्टर ॲप अजूनही तुम्ही डाउनलोड केलं असेल तर आजच डाउनलोड करा आणि बिंदास्त राहा.